जय शिवराय मित्रांनो, तुम्ही पण रोज कंपनी ते रूम ते कंपनी व्हिडिओ बघून कंटाळा असाल. तुमच्यापेक्षा जास्त मला कंटाळा आलता. म्हणून एक सरप्राईज होतं, त्यासाठी आपण निघालो होतो पुण्याला. आता कंपनीला 3 दिवस तर सुट्टी आहे, म्हणून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर आपण पुण्यासाठी जाण्यासाठी घरून बाहेर पडलो. पुढे महादेवाचं मंदिर दिसत असेल, त्याचं रंगकाम सर्व केलंय, कारण महाशिवरात्र जवळ आली होती आणि त्याच दिवशी आपलं पण एक स्वप्न पूर्ण होणार आहे. स्टेशनला जायचं होतं. नेहमीप्रमाणे आपला एकच प्रॉब्लेम, कॅश नव्हता. यावेळेस रिक्षावाल्यानेच कॅश दिला. आता मग काय, बसलो आणि स्टेशनला निघालो. पहिला बस स्टॉपला गेलो. बस आहे का विचारलं, बस नव्हती, म्हणून बोईसर स्टेशनला आलो. पण पहिल्यांदा आपण तिकीट काढून घेऊया. तिकीट काढून घेतलं आणि आपल्या प्लॅटफॉर्मकडे गेलो. तसंच लगेच ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसलो नाही तर उभा राहिलो, कारण बसायला जागा नव्हती. थोड्याच वेळात आपल्याला बसायला पण जागा भेटली. ट्रेन एक स्टेशन पुढे जात होती. जसं स्टेशन पुढे जाईल तशी ट्रेनमध्ये गर्दी पण वाढत होती. पण आपण बसलो होतो. आता आपण दादरला 6 वाजताच दादरला पोचलो 6 वाजता. आता आपल्याला सेंट्रल प्लॅटफॉर्मवर जायचं होतं, तर तो पहिल्यांदा शोधायला पाहिजे. 6 वाजताची गाडी आहे. जाता जाता एक मस्त सीन होता. फोटो काढायची इच्छा होती, पण आपल्याला टाईम नव्हता, कारण 6:10लाच आपली ट्रेन होती. मग ते सर्व सोडून आपण ट्रेन शोधायला पुढे निघत होतो. हा दादरचा मेन ब्रिज आहे. ह्या पुलावर नेहमीच जास्त गर्दी राहते. आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर आलोय. जनरलला जायचं आहे आपल्याला, तर बघूया जनरलचा प्रवास कसा होत आहे आज. रोज तर आपल्याला काय जागा वगैरे भेटत नाही, पण आज भेटते का बघूया जागा. ट्रेन आली. ट्रेनला पण लोकलसारखीच गर्दी. ट्रेनमध्ये चढलो, पण बसायला काय जागा भेटली नाही. मग काय उभाच राहिलो. समोर आरसा दिसला, म्हणलं एक मस्तपैकी फोटो काढून घ्यावा, पण मध्ये कोण ना कोणी येतच होतं. मग थोडा टाईम गेला आणि चान्स भेटला. आपण मस्त फोटो एक काढला. इंस्टावरची एक रील आठवली, म्हणलं तसा एक ट्राय करूया आपण रील. ती रील उद्या येईल. असा टाइमपास करत करत पिंपरी चिंचवड जवळ आलो. मग तिथं आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना, पण बसायला जागा भेटली, कारण ट्रेन तिथं मोकळी झालती. जवळपास 10 मिनटं बसायला आनंदच वेगळा होता, कारण पाय जाम दुखत होते. इथं आपला स्टॉप आला, पुणे. उतरलो आपण. मित्राला कॉल केला, कुठं जायचं आहे ते. त्यानं सांगितलं स्वारगेटला जायचं. मग पहिला आपल्याला स्टेशनमधून बाहेर पडायचं होतं, पण बाहेर पडायचा रस्ता सापडेना, कारण खूप दिवस झाले पुण्याला येऊन. रस्ता शोधला आणि निघालो बस स्टॉपकडे विचारलं, तर तो बोलला सिटी बसकडे जावा. मग सिटी बसकडे गेलो. बसलो सिटी बसमध्ये. त्यानं सोडलं स्वारगेटकडे. जवळपास आता 11 वाजल्या होत्या. खूप उशीर झाला आणि आपण रूमवर पोचलो. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबू. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.